पूजा होणार, ते गपचूप पूजा करणार. गपचूप पूजा केल्यानंतर इकडची आमची मंडळी सगळी रेडी असते साल मारायला. मग इकडनं ते धावल्यानंतर हे आमचे मंडळी त्यांना साला मारणार. धारावाडीची ही होळी आहे, त्याच्यात कचा करायचा पहिला अधिकार आहे. नमस्कार मंडळीनो, पुन्हा एकदा स्वागत असा तुमचं आपल्या नव्या कोऱ्या शिमग्याच्या व्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे देवगड जामसंडे येथे. आमची सर्वात महाराष्ट्रातली मोठी होळी तुम्हाला पाहायला भेटेल. तर तिकडे जायचं आहे आपल्याला. कशी सर्व गावातली लोक येतात आणि कैची अशी करतात आणि होळी उभी करतात. तर अशी पद्धत आहे, तर ती बघूची असं आपल्याला. होलिका देवी म्हणजेच जे लाकूड असतं, जे कलम असतं, ते झाड देवीचा कौल दिल्यानंतर ते झाड तोडतात आणि सगळे गावकरी ते खेचत घेऊन येतात. तर अशी खूप धमाल असते आणि ते खेचत घेऊन येताना पण छान असं गाणं बोलतात देवीचं. एक हार फुलांचा गजरा गजरा शोभे दिरबा आईला. तर असं सुंदर असं गाणं आहे, तर ते बोलतात. आता तुम्ही पाहू शकता जेव्हा ते उभारणार, आज होळी उभारणार आहे, तर तेव्हाही ते गाणं बोलतील. तर नक्कीच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर नक्कीच हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. भरपूर सारी धमाल येईल, मजा येईल, मस्ती येईल. तर असाच आपला व्लॉग बघत राहा. तर चला माझ्यासोबत. सर्वात इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे हा असणार आहे की या होळीच्या दिवशी जेव्हा होळी उभी करतात तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल की गाडी असतात, गाडी लोक असतात जे असे घोंगडी घालून येतात आणि बाकीचे कटेकरी सगळे रेडी असतात हातात सालपं घेऊन. त्यांना सालपं फेकून मारायची असतात आणि ते पळतात. तर ती काय पद्धत असते ती तुम्हाला बघायला भेटेल आजच्या व्लॉगमध्ये. तर नक्कीच हा व्लॉग शेवटपर्यंत चुकवू नका, शेवटपर्यंत बघा. जाऊयात आता कारमध्ये बसवत. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की फार पूर्वीपासून चालत आलेली अशी पद्धत आहे की होलिका देवीची पूजन करतात तेव्हा ते घंटी वाजवतात आणि सगळे पळतात. तर अशी पद्धत आहे की बाकी सगळे जे असणार गावकरी, कट्ट्या गावातले गावकरी, ते सालपं मारणार त्यांना आणि ते पळणार. तर अशी ही फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ते सालपं का मारतात. तर पूर्वी असं झालेलं की कटेकरांची जी होळी होती तर ती पळून नेलेली असं तेव्हा झालेलं. तर त्यामुळे त्यांना सालपं मारतात. सालपं म्हणजे काय, तर लाकडांची सालपं असतात तर ती फेकून मारतात. तर तेच आपल्याला बघायचं आहे. खरंच खूप मजा येणार आहे कारण हे बघायला इतकी लोक येतात. सो खूप मजा येईल. मलाच हे फर्स्ट टाईम बघायला भेटणार आहे कारण आतापर्यंत मी असं कोण सांगतं आहे ते बघत होते किंवा ऐकत होते आणि मी व्हिडिओज पण बघितलेत ह्याच्या आधी. सो आज मी स्वतःच्या डोळ्याने बघणार आहे. सो माझ्यासाठी ते खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि चला जाऊयात. तर आता इथे तुम्ही बघू शकता की किती लगबग चालली आहे सगळ्यांची. सगळे होलिका मातेला सजवत आहेत आंब्याच्या डहाळ्यांनी. आंब्याचं असं पूर्ण ते बांधणार आणि छानपैकी सजवणार आणि दिरबादेवीच्या मंदिरासमोर ही होली उभी करणार. आता तुम्ही बघू शकता की इथे मोठमोठ्या कैची बनवलेत, ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघा कैची बनवत आहेत असे क्रिस क्रॉस. तर असे कैची इथे बनवलेत. तर ह्याच कैचींनी होलिका देवीला असं उभं करतात इथे पूर्ण मोठं.
तर आता मी तुम्हाला जसं सांगितलं की लगबग तर भरपूर चालले आणि इथे कैची बनवली आणि त्याच कैचीने असं उभारून होलिका मातेला उभं करतात आणि इथे तुम्ही बघू शकता मोठमोठ्या रश्या आहेत. सो ह्याच रश्या घेतात आणि खेचतात सगळे गावकरी आहेत ते. तर आता बघू शकता इथे किती मोठा खड्डा खोनला आहे. सो इथे देवी उभी राहणार आणि बघा सगळं गाव आलंय, भरपूर जण आली आहेत आणि इथे सजवणं चालू आहे. धारावाडीची होळी आहे, हा. त्याच्यात कचा करायचा पहिला अधिकार आहे. हो, हा, कचा केल्याशिवाय उभी होत नाही. ते बघू शकता चैतन्य आहे आणि विकी दादा आहे, बघत नाही. हा ना, एवढा बिझी झालाय तो. आता तो शेंडा हा हा मोठी ती रशी आणली ना, तर इथे प्रज्ञेश पण आहे, हा न्यू ब्लॉगर. चैतन्य बघा, आमच्या मागच्या वर्षीची कोईन होती. अशी धमाल चालते इथे मस्त पैकी. स्वागत आहे तुमचं. बोलतात त्याला टांगरे बनवतायत. तो वरती रशी सोडायला चढणार हा, लास्टला होळी उभी झाल्यावरती. अच्छा. तर ते त्याला पकडून चढणार. ती ही रशीचा काही भरोसा नसतो, बांधलेली रशी आहे ती. हा हा हा, त्याला तो पकडून नंतर खाली उतरणार नंतर मग त्याला तो वळवून टाकून ते टांगरी बांधणार अशी. वंदन 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 तर सगळ्यांना माहिती आहे. आराध्य चैतन्य, हे नाव सांग. हे बाबा नाव नाही हा. हॉटेल बाबा मागे बघ. नाव सांगा. आबा आबा. हा प्रतिष्ठित मानकरी आमचा. कोण हा? होय का भाऊ? ओळखा भाऊ कोण हा? विकी भाऊ बघा, हा आमचा बंटी. बंटी दादा, बंटी दादा. विकी दादा, बंटी दादा. बघा आता कॅमेरा समोर बघत नाहीत, काम करतायत बिचारे. काका गाडी बांधतात. ओ काका, तुमचं नाव सांगा. बबन ढोके. बबन ढोके. बबन ढोके. पोळी संपली.
इथे नावं सांगा. मयूर खासदार खासदार. तुमचं नाव काय? प्रमोद प्रभू. इथे पण सांगा नावं. आम्ही कट्टेकरी अतुल शिरवडकर. सगळेच कटेकरी. तर आता आपण बघितलं की होळीला मस्त सजवलं आंबेरीने, पूर्ण आंब्याची पानांनी देवीला सजवलं. आणि आता झेंडा लावतात. मानकरी असतात गावातले, ते येतात, पूजा करतात थोडी, आणि जो झेंडा असतो मोठा सफेद, तर तो झेंडा लावतात तिकडे. तर तुम्ही बघू शकता, ह्याच्यात मी तुम्हाला दाखवलं आहे. तर असा झेंडा लावतात आणि एक छोटी लाईट पण लावतात. तर त्या लाईटमुळे आपल्याला कळतं वरती की तेवढी हायटेड गेली, आणि वरती ही विमानांनाही कळतं ती लाईट. सो म्हणून वरती लाईट लावतात. आणि त्यानंतर बघू शकता की कैची घेऊन येणार. आता कैची जसं मी तुम्हाला दाखवलं की लाकडाची अशी कैची बनवली आहे, जेणेकरून इझी होऊन जातं की ती होळी पूर्ण उभी राहील अशी. तर तेच होणार आहे इथे. आणि त्यानंतर सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे, तर नक्कीच लास्टपर्यंत हा व्लॉग बघा. सो चला. कोयंडे काय करतोय? होळी उभी करतोय बोल. हा, शिकतोय ना तू, नवीन पिढी. पाहिजे व्हिडिओ द्यायला पाहिजे. शूटिंग येणार ती. दोन शब्द ना एका पुरुषा दोन शब्द बोल. एक तरी शब्द बोल.
तर आता मी तुम्हाला सांगते, ज्या क्षणाची सर्व वाट बघत आहेत तो क्षण आता होणार आहे आणि आता सर्व साल्प फेकून मारणार आहे. आता इथे पूजा होणार आहे बघा, तर ते मी तुम्हाला दाखवते. सगळेच एकदम एक्सायटेड आहेत. आता हे जे कट्टे गावकरी आहेत त्यांना तिकडे थांबवतात आणि तिकडून साल्प त्यांनी मारायची इकडे. आता बघा होलिका देवी पेटवली आहे इथे. ही जी राख असते ती सगळे डोक्याला लावतात देवीची. आता आपण ते येणार ना पूजा करायला. हा. पूजा करून झाली गाडी हा. का ते इकडे येणार मेन्याला. इकडे एक हे आहे, जुनी होळी आहे तिकडे. त्याची पूजा केली ना का ते परत तिकडे जाणार. तिकडे झाल्यानंतर त्याची पूजा होणार. ते गपचूप पूजा करणार. गपचूप पूजा केल्यानंतर इकडची आपली मंडळी सगळी रेडी असते साल मारायला. मग इकडनं ते धावल्यानंतर हे आमचे मंडळी त्यांना साला मारणार. आता बघा सगळे रेडी आहेत साल्प हातात घेऊन सगळे पोरं. आणि आत्ताच आम्ही होलिका देवीच्या पाया पडलो. इथे टिक्का लावलाय बघा. हा पवित्र मानला जातो सगळ्यात टिक्का. तर आता बघा तिकडे किती आवाज चालतोय. आले 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 आले. तोपर्यंत नाही. आधी इकडे ना, आता तिकडे ना, तिकडे ना. आणि नंतर सत्कार गेलो पण आलो. तर असा होता आपला आजचा ब्लॉग. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच आम्हाला सांगा. आणि जर असेच तुम्हाला रूढी परंपरा पाहायला आवडत असतील तर नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. आणि जर तुम्हाला असेच नवनवीन लेटेस्ट कॉन्टेंट्स पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला जाऊन लाईक करा व शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जेणेकरून त्यांनाही आमचे असेच इंटरेस्टिंग ब्लॉग्स बघायला भेटतील. तर असेच नवनवीन लेटेस्ट कॉन्टेंट्स घेऊन मी नक्कीच तुम्हाला भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आत्तासाठी बाय.